बातमी महाविकास आघाडीच्या वतीनं खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी जनाक्रोश आंदोलन सुरू करण्यात आलंय। दुधाला 40 रुपये भाव आणि शेती पिकाला हमी भाव मिळावा यासाठी हे आंदोलन करण्यात येते। अहमदनगरमध्ये निलेश लंकेंच्या नेतृत्वात हे आंदोलन केलं जातंय। दूध दरवाढ असेल, शिवाय मग पिकाला हमी भाव आणि यासह कांदाच प्रश्नी देखील हे आंदोलन केलं जातंय। निलेश लंकेंच्या नेतृत्वात या ठिकाणी आंदोलन केलं जातंय। महाविकास आघाडीच्या वतीनं हे आंदोलन केलं जातंय। या संदर्भात खासदार निलेश लंके यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सचिन अग्रवाल यांनी। आपण पाहूयात। महाविकास आघाडी आयोजित काल दुधाला भाव मिळावा आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा यासाठी जनाक्रोश आंदोलन सुरू केलेलं आहे। आपल्यासोबत खासदार निलेश लंके आहेत। काय त्यांच्या मागण्या आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। आमच्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी काल आम्ही 11 वाजल्यापासून आंदोलन सुरू केले। आमची मागणी एकच आहे, शेती मालाला विशेष करून कांदा असो, सोयाबीन असो, कापूस असो, त्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे आणि शेतीला जोडधंदा म्हणून ज्या व्यवसायाकडे पाहतो तो म्हणजे आमचा दूध धंदा। दूध व्यवसायाला दुधाला कमीत कमी 40 रुपये लिटरचा रेट मिळाला पाहिजे ही आमची मागणी। कारण दुग्ध विकास विभागाचा एक रिपोर्ट आहे, उत्पादन खर्चच 42 रुपये, तर आम्ही 50 रुपये मागत नाही ना, आम्ही 40 रुपयेच मागतो। बाजूच्या राज्यात जर गुजरातला गेलो तर तिथं 42 रुपये लिटर दूध आहे, पंजाबला गेले तर 45 रुपये लिटर दूध मिळतं, तमिळनाडूला गेलं तर 40 रुपये लिटर दूध मिळतं आणि महाराष्ट्रातच काही परिस्थिती। बिस्लरीची बाटली जर घेतली तर आपण ती 25 रुपये मिळतील, दुधाची काय परिस्थिती। आणि सरकार सांगतं अनुदान देतो, अनुदान देऊन फक्त शेतकऱ्यांची पिळवणूक करायची, कागदपत्र गोळा करायचे। 5% लोकांना सुद्धा अनुदान मिळत नाही। 5% लोकांना अनुदान मिळालं तर त्याच्यात स्पर्धा लागते, चेक वाटप कुणी करायचे, हे आम्हाला भीक नको, आम्हाला आमच्या हक्काचं मिळालं पाहिजे ही आमची मागणी आहे। जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर पुढची भूमिका काय आहे? आज आम्ही कमीत कमी 1500 गाया म्हशी घेऊन येणारे, बकरं तर आणले ते आम्ही, बकरं पण आलेत, म्हणजे आम्ही झोपड्या टाकूनच आमचे शेतकरी राहणार आहे। आता थोड्या वेळाने चुली पण लावणार आहे, स्वयंपाक पण करणार आहेत आम्ही, इथंच स्वयंपाक करणार, इथंच राहणार। निश्चितच सर्व पद्धतीचे जनावरे जे आहेत ते या ठिकाणी आणून जिल्हाधिकारी कार्यालयात अनोखं आंदोलन या ठिकाणी निलेश लंके करणार आहेत। सचिन अग्रवाल, NDTV मराठी, अहमदनगर।